नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर. आकार DG9च्या न्यूज अँड व्ह्यूज बुलेटिन मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. या बुलेटिनच्या माध्यमातून आपण महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत असतो आणि आजची आपली पहिली बातमी आहे. खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूरमध्ये आंदोलनानंतर दंगल झाली. या घटनांचं गांभीर्य लक्षात घेता NIAची टीम छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल झाली आहे. कबर असलेल्या खुलताबाद शहरासह मराठवाड्यातील जालना, नांदेड, परभणी, बीड, उदगीर या ठिकाणी देखील NIAचं बारीक लक्ष असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादमध्ये आहे. ही कबर काढून टाकण्यात यावी अशी मागणी महायुतीतील घटक पक्षांसह विविध हिंदुत्ववादी पक्ष संघटनांनी केली आहे. यानंतर बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने अल्टिमेटम देत महाराष्ट्रामध्ये आंदोलन केलं. यात नागपूर इथे आंदोलनानंतर रात्री दंगल उसळली. या पार्श्वभूमीवर NIAची टीम मराठवाड्यामध्ये विशेष लक्ष देत असताना ज्या जिल्ह्यांना दंगलीची पार्श्वभूमी आहे त्या ठिकाणी संशयित व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष देणार आहे. या परिसरामध्ये तपास यंत्रणांचे कर्मचारी बारीक लक्ष ठेवून आहेत. यानंतरची बातमी आहे. लष्करासाठी हवाई हल्ल्याची पूर्वसूचना देणारी प्रणाली असलेली विमानं, नौदलासाठी पाणतीर, T-90 रणगाड्यांची इंजिनं यासाठी सुमारे 54,000 कोटी रुपयांची सामग्री खरेदी करण्यास संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखालील लष्करी खरेदी समितीने मंजुरी दिली आहे. विविध पातळ्यांवर या खरेदीला होणारा विलंब कमी करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वही या समितीने निश्चित केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. लष्करासाठी ॲडव्हान्स टोड आर्टिलरी गन सिस्टीम या प्रगत तोफांच्या खरेदीसाठी 7,000 कोटी रुपयांच्या प्रस्तावास केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीने मंजुरी दिली आहे. या तोफा चीन आणि पाकिस्तान सीमेवर तैनात केल्या जाणार आहेत. या तोफांमधील प्रणाली दीर्घकालीन उत्पादनाच्या दृष्टीने विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे परदेशी घटकांवरील अवलंबित्व कमी होणार आहे. दिशादर्शक प्रणाली, मजल व्हेलॉसिटी रडार आणि सेन्सर हे सर्व स्वदेशी आहे. यानंतरची बातमी आहे. दिशा सालियन प्रकरणाच्या पुनर्चौकशीसाठी तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानं आता या प्रकरणावरून उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. शिवसेना प्रमुखांचे नातू आदित्य ठाकरे यांच्यावर बलात्काराचा आरोप होणं ही गंभीर बाब आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना थोडीशी जरी लाज असती तर ते देश सोडून गेले असते, अशी बोचरी टीका शिवसेना नेते रामदास कदम यांनी केली आहे. पोलिसांना हाताशी धरून उद्धव ठाकरेंनी पुरावे नष्ट केलेत का याची चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. आदित्य ठाकरे यांचा दिशा सालियन प्रकरणात संबंध असल्याचं नारायण राणे सुरुवातीपासूनच बोलत होते, पण दुर्दैवाने ते पुरावे देऊ शकले नाहीत. ज्या मुलींच्या संरक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी कडक भूमिका घेतली त्यांचा मुलगा आणि नातवावर असे आरोप होत असतील तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी पुन्हा याचिका दाखल केल्यानं आदित्य ठाकरेंच्या अडचणीमध्ये मात्र चांगलीच वाढ झाली आहे. यानंतरची बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला योजनेच्या रकमेत वाढ होण्याची वाट पाहतायत. असं असताना यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वाढीव मदत देण्यात येईल असं त्यांनी म्हटलंय. भाजप महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठ्या बहुमताने विजय मिळाला. यामध्ये लाडकी बहीण योजनेने महत्त्वाची भूमिका बजावल्याचं सांगण्यात येत आहे. या योजनेला महिला वर्गाकडून चांगला प्रतिसाद देखील मिळालाय. त्यात विधानसभेत सन 2025-26च्या अर्थसंकल्पातील वित्त नियोजन, अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या अनुदानाच्या मागण्या मंजूर करण्यात आल्या. त्यानंतर लाडकी बहीण योजनेबाबत विधान करण्यात आलंय. अर्थमंत्री अजित पवार म्हणालेत की सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही. अजित पवारांच्या या स्पष्टीकरणानंतर योजनेतील पात्र लाडक्या बहिणींना 2100 रुपयांच्या मदतीसाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार आहे. यानंतरची बातमी आहे. मुंबई 26/11 हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाने प्रत्यार्पणाविरोधात पुन्हा एकदा नवीन याचिका दाखल केली आहे. ही याचिका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पाठवण्यात आली आहे. पुन्हा एकदा प्रत्यार्पण थांबवण्यासाठी राणाने अपील दाखल केले.
यापूर्वी न्यायमूर्ती एलेना कागन यांनी राणाची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली होती। तहव्वूर राणाने असा दावा केलाय की त्याला भारतात प्रत्यार्पण केलं गेलं तर त्याच्या जीवाला धोका आहे। राणा हा पाकिस्तानी वंशाचा मुस्लिम असल्याने आणि मुंबई हल्ल्याशी संबंधित आरोपांमुळे त्याला छळ सहन करावा लागेल। तसंच त्यांनी खराब प्रकृतीचा हवाला देत याचिका दाखल केली आहे। गेल्या महिन्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राणाच्या प्रत्यार्पणाला मान्यता दिली होती। ट्रम्प यांनी राणाला धोकादायक दहशतवादी असं संबोधलं होतं। दरम्यान अमेरिकेचं सर्वोच्च न्यायालय तहव्वूर राणाच्या याचिकेवर विचार करू शकतं असं म्हटलं जातंय। या याचिकेवर 4 एप्रिल 2025 रोजी खासगी परिषदेत चर्चा करण्यात येणार आहे। सध्या 63 वर्षीय राणा लॉस एंजेलिसच्या तुरुंगात आहे। राणा पाकिस्तानी दहशतवादी गट लष्कर-ए-तोयबाचा सदस्य आणि 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड डेव्हिड हेडलीचा जवळचा सहकारी असल्याचं मानलं जातंय। आता या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। तुर्तास आजच्या बातमीपत्रात मी इथेच थांबते, पण अशाच महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण रोज घेणार आहोत। त्यासाठी पाहायला विसरू नका आकार DG9। धन्यवाद।